36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील ग्राम मोझरी येथे पिण्याच्या पाण्यात चामडोक आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजेच्या दरम्यान घरगुती पिण्याच्या पाण्यामध्ये चामडोक आढळून आल्याची घटना घडली. वॉर्ड क्रमांक 4 मधील एका नागरिकाच्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या नळातून चामडोक आढळून आल्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत माहिती दिली. यानंतर मोझरी ग्रामपंचायत प्रशासनाने कर्मचारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील 2 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यामध्ये अधूनमधून चामडोक दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे वॉर्ड क्रमांक 4 मधील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पाण्यात चामडोक दाखवून समस्या निदर्शनास आणून दिली आहे. यावेळी राहुल भोजने, इंदिराबाई सहारे, रेखाबाई विनोद भावाळकर, भूषण भोयर, बाबूलाल मोरे, दादाराव वाघाडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पाणी पुरवठा यंत्रणेची तपासणी करावी, तसेच नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. चामडोक येऊन राहिले पाण्यात. सरपंचाला फोन केला. वावरात आहे म्हणे. तर आला ते. पाहिले ते पाण्यात चामडोक येऊन राहिले. डॉक्टर गेलता. सांगतो 2-4 दिवसात तो माहीत आहे काय. म्हणजे पाण्यामध्ये आजच निघले काय चामडोक? अगोदरही 2 महिन्याच्या अगोदरही निघाले होते. त्यावेळेसही मी सरपंचाला फोन केला होता. तर आज अधिक निघाले, आजही केला. मग हे तुमच्याच इथं आहे की आजूबाजूला? 5-7 गटी आहे. हो काय. मग तुमची मागणी काय आहे? हे लवकरात लवकर समस्या दूर झाली पाहिजे. क्रमांक 4 मधून बोलत आहे. नाव सांगतो. दीपक वाढणकर. आमच्या इकडे पाण्याच्या नळ्याची समस्या अशी झाली आहे का आज 2-3 दिवस झाले चामडोक त्याच्यामध्ये आलेले आहे. तर असं समजून चला आता आढळून आलं तर सरपंचांनी आलते ते बोलले. आता काय तोडगा निघते हे तुम्ही आरोग्य विभागाचे कोण होते साहेब आलते, तर त्याने आता पाहिले पाहिजे याच्याकडे दुर्लक्ष न करता. मग हे म्हणजे आताच आले? हा, आता सकाळी. हो काय. हे नळ आजच सुटले काय? हा, आजच. मग हे आहे प्रत्येक घरी आहे हे प्रॉब्लेम इकडे? समजून चाल ना, आता आढळून राहिलं नंतर तर मग सगळे इकडे पसरणारच आहे शेवटी. काय झालं तुमच्या इथं? आमच्या इथं पाणी सोडून राहिल्यास नळ सोडला. 4थ्या दिवशी नळ येते. 4थ्या दिवशी नळ आल्या कारणानं आम्ही आमच्या घरचे भांडे धुळद्या करून राहत नाही का. पण त्याच्यात म्हणून चामडोक निघाले किती मोठे. हां, पण आम्ही 2-3 वेळा झालो असं, पण आम्ही कोणालाच सांगितलं नाही. त्या कारणाच्यानं आज सरपंच, डॉक्टर, ते नळ सोडणारं पोरग हे आले होते. त्याला दाखवलं. ते म्हणे नाही म्हणे आता म्हणे ह्या याच्यापासून पाणी जे साचलेलं असते म्हणे याच्यापासून चामडोक होऊन राहिले म्हणे तुमच्या पाण्यामध्ये. मग आम्ही म्हटलं का डॉक्टरले का बा तुम्ही आम्हाला बॉटला द्या पाण्यात टाकायला प्यायच्या. आम्हाला बॉटला द्यायला पाहिजे त्यानं. बरं, चामडोक तुमच्या इथंच निघले की आजूबाजूला कोणा घरी निघले? 4-5 घरी निघाले असे. पण बाकीच्या घर कुठे पाहायला जातो आपण. पाणी म्हणजे नळ येताच निघले? हा, नळ्यात आपण गाळत नाही का. गाळल्यावर 3 दिवस पाणी ठेवाच लागते. तसं 4थ्या दिवसापर्यंत कधी कधी नळ येते, 4 दिवस नाही तर नाही येत. मग सरपंच काय म्हणत होते? सरपंच म्हणत होते का बा पाणी साचलेलं आहे, त्यातनी पुन्हा आणखीन काही लोकांना 15-15 दिवस पाणी नाही भरत, त्याच्याने हे चामडोक होऊन राहिले. आम्ही बा म्हटलं एरी पावडर टाकून द्या आम्हाला विहिरीमध्ये. तेव्हा आमच्या जर नळाचं पाणी काही ना काही बरं वाटन. आमचे लेकरं लहान लेकरं आहे. ह्या जरी लहान लेकरांनी पाणी जरी घेतलं ते पाणी जरी ते पाहत नसले तसंच चामडोक पोटात जाते ना लेकरांच्या. याच्यापासून बिमाऱ्या तयार होऊ शकते ना. मग कसं करा. ते न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.